तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण सोयीस्कर होण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह कित्येक वर्षांपासून निर्माण करण्यात आले आहे। परंतु येथील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून कंपनी व गृहपालाच्या नियोजन शून्य कारभारामुळे येथील विद्यार्थी गेल्या 3 दिवसांपासून उपाशी असल्याचे वास्तव समोर आले आहे। शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता एक प्रशस्त इमारत आणि इतर भौतिक सुविधा पुरवल्या आहेत। स्थानिक वसतिगृहात मुलांचे जेवण, नाश्ता आणि सुरक्षा याकरिता स्मार्ट कंपनी यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। कंपनीच्या कारभारावर लक्ष देणे, क्वालिटी चेक करणे आणि विद्यार्थ्यांना सर्व सुविधा योग्यरित्या मिळतात की नाही हे पाहण्यासाठी जबाबदारी गृहपाल यांची आहे। परंतु दिनांक 13 डिसेंबर पासून कंपनीने नेमणूक केलेल्या जेवणाच्या कंत्राटदाराने अचानक कंत्राट रद्द केल्याने शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणाचा मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला होता। वसतिगृहाचे गृहपाल इंगोले यांनी जेवणाची समस्या मार्गी न लावता अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात भले समजल्याचा धक्कादायक प्रकारही या निमित्ताने समोर आला आहे। जळगाव जामोदच्या शासकीय वसतिगृहात आज रोजी एकूण 75 विद्यार्थी असून 13 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत फक्त 25 विद्यार्थी वसतिगृहात उपस्थित होते। इतरांना गृहपाल साहेबांनी घरचा रस्ता दाखविला आणि उर्वरित 25 विद्यार्थ्यांची कशीबशी जेवणाची व्यवस्था करून हा प्रकार लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला। व्यवस्था नसल्यामुळे पोरं बाकीचे घरी गेले। घरी गेले किती पोरं घरी गेले? तरी 10-15-20 पोरं घरी गेले. म्हणजे छोटे होते का तुमच्यापेक्षा? लहान होते 8वी सगळेच गेले. सगळेच गेले। म्हणजे यांना पाठवलं का व्यवस्थापकांनी की त्याच्या मनात गेले? ते त्याच्या मनाने जेवणाची व्यवस्था नव्हती इथं म्हणून ते घरी गेले। म्हणजे कोणी बाहेरून जेवण आणलं, कोणी कुठून, कोणी जेवणच केलं नाही। तर आम्ही ना मॅगी खाल्ली, काही बनवून खाल्लं, तेच रूमामध्ये कॅटल होते त्याच्यामध्ये बनवून खाल्लं। म्हणजे ते स्वतः खर्चानं केलं तुम्ही? हा, स्वतः खर्च। बाकी तुम्हाला इथे मॅनेजमेंट? संध्याकाळचं एक टाइम संध्याकाळचं एक टाइम। म्हणजे तुम्ही संध्याकाळी जेवण करायला गेले ते तुम्हाला याचे करून भेटलं नाही? नाही, तुम्ही स्वतः करून केलं। यानं कोणची जेवण आणि व्यवस्था केली नाही? नाही, 12वीला सहकारमध्ये? हो। तू किती वर्ष झालं हॉस्टेलवर? 5 वर्ष होते। 5 वर्ष झाले। रात्री जेवण काय होतं? म्हणजे आम्हाला जेवण नव्हतं, आम्ही बाहेर गेलो होतो। रात्री जेवण झालं नाही? मग नाही, जेवण भेटलंच नाही रात्री? नाही, इथं मेस नव्हती चालू ना, मग आमचं व्यवस्था सरांनी बाहेर करून दिली। मेस किती दिवस झाले बंद आहे? 2 दिवस झाले बंद आहे। हो। आणि पाणी व्यवस्था कशी असते? पाणी असते, कपडे वगैरे धुवायला असते? हो, भरमसाठ नाही, पण मग आता मोजकं असते, पण असते रूम मध्ये पाणी। जी परिस्थिती आहे ते सांगा ना, कारण की काल हे पूर्ण 2 दिवस झाले याची मेसची व्यवस्था नाही आहे, इथं मेस बंद पडली। काल आम्ही सकाळी जेवणाची व्यवस्था केली सर्व विद्यार्थ्यांची, तंतोतंत कोणी त्यातलं राहिलं नाही। तर संध्याकाळची व्यवस्था द्यायला काही पोरांची जेवणाची व्यवस्था झाली नाही, त्याचे जो पैसे त्या बाहेर त्यांनी केली, पण आता संध्याकाळपर्यंत कंपनीनं म्हणजे जी व्यवस्था केली होती ती त्यांनी पूर्ण केली नाही, त्यामुळे सायंकाळची वेळेवर व्यवस्था राहिली। सर आता काल सकाळचे जेवढे पोरं आहेत, आता आज डबल सकाळ झाली, त्यापासून जे पोरांची जेवणाची व्यवस्था नाही झाली तुमच्या इथे? त्यांनी नाश्ता पण घेतले, डबल नाश्ता घेतलाय आणि आताची जेवणाची तयारी झालेली आहे। जेवणाची तयारी झाली, पण तुम्ही पाठपुरावा काय केला? पण संध्याकाळी आम्हाला असं सांगितलं बऱ्याच मुलांनी की त्यांनी मॅगीवर दिवस म्हणजे रात्री जेवण झालं नाही त्यांचं, तर त्यांनी मॅगी खाल्ली। मी वेळेवर काही व्यवस्था करू शकलो नाही, कारण की दिवसभर मला त्याच्यातच गुंतून राहावं लागलं। माझी प्रकृती खराब झाली होती, त्यामुळे मी रात्रीची व्यवस्था नाही करू शकलो, उशिरा मिळालं। तुम्ही पण त्या ठेकेदाराशी किंवा वरचे तुमची ज्याची कंपनी त्या कंपनीशी पाठपुरावा केला नाही? मी सहाय्यक आयुक्त कार्यालयाला कळवलाय काल पत्र देऊन, मी त्याला रात्री 9-9:30 वाजता। त्यांचं म्हणणं आम्हाला पाठपुरावा केलाच नाही, आम्हाला कॉन्टॅक्टच नाही का द्यायला केलं, असं तुम्ही? कोणाचं म्हणणं? ती कंपनीवाल्याचं? माझ्याकडे पत्र आहे, मी मेल सेंड केले सर्वांना, अमरावतीपर्यंत मेल सेंड केले काल, पण रात्रीचे त्याची दखल कोणी घेऊ शकत नसते। काम करणं हेच अपेक्षित आहे। पण रात्री तुम्ही जे जेवणाची व्यवस्था करायची ना, दखल नाही घेतली झाली ठीक आहे, पण कुठे तरी व्यवस्था कोणी एखादा माणूस जर बोलावं, तुम्ही जर छोटंसं 2 बाया बोलून पोया टाकून जर साधी भाजी करून दिली असेल, बेसनही करून दिलं, तर त्याचं पोटाची भूक वेळेवर कोणी बाया महिला मंडळी मिळत नाही त्यातले। आम्ही सकाळपासून आता करून राहिलो ना, तर आता कुठेतरी व्यवस्था झाली, ते म्हणजे तयार आहे या 10 पोरं। त्यातले काही पोरं तुम्ही घरी पाठवून दिली, त्याची शैक्षणिक नुकसान होऊन राहिलं। आज नाही पाठवलं घरी, काल फक्त काही लहान मुलं होते, त्यांची काळजी घेणं भाग होतं, म्हणून त्यांना घरी जाऊ दिलं। 20-25 जणांच्या वर होते ते, 20-25 जणांच्या वर गेले होते। नाही गेले, फक्त 10 जण गेले, 7-8 जण। आज काल 46 पोरं होते, आज 36 आहेत। एकूण टोटल पोरं किती आपल्याला? 75 विद्यार्थी बाकीचे कुठे आहेत?
तालुक्याचे विद्यार्थी नाहीत. काही कोणाच्या परीक्षा आहेत, कोणाचं सेमिस्टर झालं असं ते आपापल्या परीनं तसं काही त्याची जेवणाची व्यवस्था होत नाही, ते पूर्ण पर्याय व्यवस्था म्हणून आपलं घरी जावं असं हे केलं. कारण त्यांची शिक्षण कालपर्यंत 46च पोरं होते. त्या आदल्या दिवशी 66 पोरं होते. त्याच्या आधीच्या 4-5 दिवसाआधी पण ते भोजन पुरवठादार बदलून गेल्यामुळे ते पण कमी झाले. नाही 66 विद्यार्थी पटावर होते पूर्ण हजर. तुम्ही किती वर्ष झाली काय? 2 वर्ष झाले. 2 वर्ष किती ठेकेदार बदलले? तो काही विषय नाही सर. किती बदलले? त्याला आपण काही करू शकत नाही. तर किती बदलले? हा, त्याचं कारण नसल्याशिवाय काही आपण सांगू नाही शकत नाही. आम्ही कोणाला बदला किंवा जा किंवा कोणाला त्रास देतो का? नाही. जेव्हा आपल्यात अडचणी असतात तेव्हाच आपण त्या पत्रव्यवहारानं कळवतो. पण त्याच्यामध्ये बदलण्याचा काही नाही. त्या बदलण्यामागं आणि इतर कारणं असू शकतात. त्यामुळे एवढी व्यवस्था आपण केलेली आहे फळं फळावळाची आणि नाश्त्याची. आजची जेवणाचं झालेलं आहे सर्व विद्यार्थ्यांना. आता ते इन्स्टंट ज्यांना स्कूल करायचं आहे ते माझ्यासोबत चला जेवण करायला. पेमेंटचं नाही, तुम्ही त्याच्यावर ऍक्शन काय आहे? कंपनी ऍक्शन काय घेणार? कंपनीच्या आम्ही साहेबाला तो वरती प्रोव्हाइड करू माहिती किंवा त्यांना असं केलं आहे. जर आज त्या ठेकेदारावर ऍक्शन नाही झाली तर भविष्यात असे ठेकेदार नेहमी ठेकेदार असं होतच नाही दादा. केलं तर मग या पुराची फक्त त्या ऍक्टिव्ह ठेकेदार नेमाची प्रोसेस कशी होती. त्यांना आम्ही डॉक्युमेंट घेऊन बोलवतो. बुलढाण्याला डॉक्युमेंट वगैरे घेऊन बोलवतो. डॉक्युमेंट वगैरे घेऊन बोलवलं नंतर व्हेरीफाय जे डॉक्युमेंट घेऊन मग नंतर ऑर्डर. मग आता याला तुम्ही नेमलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही तसं ठेकेदार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे त्याने आधार कार्ड पॅन कार्ड पाठवलं. फूड अँड ड्रगचं लायसन्स त्याने काढून पाठवलं होतं. म्हणजे लायसन नसताना तुम्ही त्याला ठेका दिला ना? मग लायसन नाही त्यांना ऑनलाईन टाकली होती. फक्त कॉपी यायची बाकी आहे त्याची. पण तुम्ही त्याचे कागदपत्र न पाहता तुम्ही त्याला लायसन ठेकेदाराला असं होणारच आहे ना? मग तुम्ही कोणाला बी चालत्या माणसाला लायसन देसाल. लायसन ऑनलाईन त्यांनी टाकले होतं. फक्त कॉपी जी आहे बुलढाण्याला आणून द्यायची ते तो यायच्या आधीच त्यानं बंद करून टाकला. काय प्रॉब्लेम झाला आपण जर एवढा मोठा किती किती विद्यार्थी आहे सर आपले टोटल? आज 36 आहे. आज नाही टोटल 75 विद्यार्थ्यांचे आपण जीवाशी खेळवलं सर. कसं गोष्ट करू? हे पहिल्यांदा असं झालं सर. ती नवीन ठेकेदार होता म्हणून नाही तर आजपर्यंत तुमची त्याच्यावर कारवाई काय राहणार? कारवाई आम्ही बोलतो वरती वरिष्ठांशी आणि त्याच्यावरती काय कार्य होती मला ते तुम्ही याची कल्पना दिलीच ना वरिष्ठांना पहिले तुम्ही सांगितलं नाही. मग त्यांना आता काही ना काही आधीच करायला लागेल ना काही कारवाई सांगायचं. आम्ही आज आलो. आता या पूर्ण जुने ठेकेदार आहे त्यांच्यासाठीच ते त्यांची मिटिंग घ्यायची. आता त्याला जेवण झालं की आम्ही मिळून पोहोचून ठरवता त्यांचा. आमचा एकच प्रश्न फक्त त्या ठेकेदारावर कारवाई व्हायला पाहिजे. ठीक आहे बोलतोय निश्चितच होईल. काल आम्ही आवाज दिलेला आहे. साहेब काहीतरी दुसरं कोणाचं तर काही विद्यार्थ्यांना स्वखर्चाने 2-3 दिवस भोगावे लागले. त्यामुळे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजन व इतर सुविधा पुरविणाऱ्या कंपनीसोबत शासन कोणताही अधिकृत करार करत नाही का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. तसेच कामात अनियमितता करणाऱ्या या स्मार्ट कंपनीचा करार समाज कल्याण विभागाने शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वीच रद्द केल्याने समाज कल्याण विभाग तसेच वसतिगृहाच्या गृहपालांची सुद्धा कायदेशीर चौकशी करण्याची मागणी वसतिगृहात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकाकडून करण्यात आली आहे. सर्वसामान्य गोरगरीब पालकांच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासन वसतिगृहासारख्या योजना राबवून आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणते. मात्र शासनाच्या योजना जनहिताच्या असल्या तरीही त्याची अंमलबजावणी करणारे सक्षम नसतील तर गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचे शोषण झाल्याशिवाय राहणार नाही हे यातून स्पष्ट होते. दरम्यान वसतिगृहातील या धक्कादायक प्रकाराबाबत बुलढाणा समाज कल्याण उपायुक्त मेरठ यांच्याशी MCN न्यूज मराठी चॅनलने संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात दिलेली ही प्रतिक्रिया. MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदेसह संपादक राजीव वाढे, जळगाव. सर, जळगावच्या मध्ये या ठिकाणचं मुलांचं जे मागासवर्गीय मुलांचं वसतिगृह त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना गेल्या 4 दिवसापासून जेवण दिलं जात नाही असा आरोप केला जातो अशी माहिती आहे. आणि त्या ठिकाणच्या काही विद्यार्थ्यांना तिथले जे गृहपाल इंगोलीवरून त्यांनी घरी पाठवल्याची माहिती आहे. सदर बाबतीत माहिती घेतलेली आहे मी गृहपाल यांच्याकडून. कंपनी मार्फत भोजनाचा पुरवठा करण्यात येतो, परंतु कंपनीचा जो माणूस भोजन पुरवठा करत होता त्याने अचानक भोजन पुरवठा बंद केल्यामुळे नवीन माणूस नेमणूक होईपर्यंत गृहपालांनी बाहेरून हॉटेलमधून जेवण मागून विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. आणि आज नवीन माणसाची नेमणूक केली. सकाळपासून व्यवस्थित अन्नधान्याचा जेवणाचा नाश्त्याचा पुरवठा सुरू झालेला आहे. आता कुठल्याही प्रकारची अडचण तिथे राहिलेली नाही. हा, त्याबाबत आपण शासनाला नक्कीच कळू आणि यांनी कंपनीकडून जर काही हलगर्जीपणा झाला असेल तर त्यांच्यावर जी कारवाई शासन निर्णयात प्रस्तावित आहे ती सर्व कारवाई केली जाईल. गृहपालांशी मी स्वतः बोललेलो आहे.
कोणी एकही विद्यार्थी घरी गेलेला नाही, सर्व विद्यार्थी हजर आहेत.